नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळचा दत्त सहकारी साखर कारखाना यंदा करणार 14 लाख टन ऊस गाळप, तयारी सुरू. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 2026-27 च्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करावेत. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी ऊस आपल्याच कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केलं. कारखाना कार्यस्थळावर आयोजित रोलर पूजन कार्यक्रमात गणपतराव पाटील यांनी गाळप हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी सर्व यंत्रसामुग्रीची देखभाल दुरुस्ती वेगाने सुरू असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. बसगोंडा पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू मानेगावडे, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, मंजूर मेस्त्री, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर S.A. चौगले, प्रोडक्शन मॅनेजर M.S. जाधव प्रमुख उपस्थित होते.